गणित दिले बघा, खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे म्हणजे रॅशनल नंबर आहे. पहिले तर ट्रिक सांगतो मी. रॅशनल आणि इरॅशनल नंबरमधला फरक बघून घ्या. रॅशनल संख्या कधीतरी संपतात, म्हणजे पॉईंट जर असेल तर 2, 8 अशापर्यंत संपतो, किंवा जर एखादी संख्या आहे तर पूर्णांकामध्ये असते. इन शॉर्ट काय की 1 2 3 4 5 6 7 8 10 15 20 असं पण उत्तर असू शकतं, किंवा 27.28 इथपर्यंत 2 4 पर्यंत लिमिट असतो आणि तो प्रश्न संपतो. तो असतो तुमचा रॅशनल नंबर. आणि इरॅशनल नंबर म्हणजे ज्याचा एंडच नाही. पॉईंट दिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काही पण पॉईंट नंतर किती संख्या येतील ज्याला फुलस्टॉप नाही. तर ज्या रूटवाल्या संख्या आहेत बघा, ज्यांचं वर्गमुळात आहे, ज्या संख्या वर्गमुळात आहे आणि त्यांचं काय आहे, ज्या संख्या परफेक्ट स्क्वेअर रूट नाही, परफेक्ट वर्गमूळ संख्या नाही आहेत आणि त्या वर्गमुळात दिलेल्या आहे, तर त्या तुमच्या परिमेय संख्या नसतात. तर पहिला हा ऑप्शन कटला. 22 पाय म्हणजे काय, तर पाय म्हणजे 22/7. पाय म्हणजे 22/7. जर तुम्ही याला सॉल्व्ह करत बसला ना तर याला 3.14 असं भरपूर मोठा आकडा येतो. ज्याला सोडत बसला तर हाही परिमेय संख्या नाही, ही पण इरॅशनल म्हणजे अपरिमेय संख्या असलेल्या आहेत. या दोन संख्या अपरिमेय. काहींना वाटेल आता ही संख्या परिमेय असेल कारण की हे काटाकुटी काहीतरी होईल, पण तशातला प्रकार नाही. आपण एक चॅप्टर शिकलेलं आहे 7वी 8वी 9वी 10वीला, की ज्यावेळेस 5 अधिक √3 असं दिलेलं आहे आणि छेदामध्ये 5 वजा √3 दिलेलं आहे, तर आपण काय करतो, ह्याच्या कॉन्ज्युगेट पेअर म्हणजे काय, ह्याचा व्यस्त काय असतो, तर 5 अधिक √3 याने गुणतो आणि तेवढेच भागतो. म्हणजे याने काय करतो, 5 अधिक √3 ने गुणलं आणि 5 अधिक √3 ने भागलं, तर खाली तर पूर्ण संख्या येते. खाली तर येणार 2, कारण की 5चा वर्ग वजा 3चा वर्ग. पण वरती काय येणार, 5 अधिक √3चा वर्ग येईल, जे किती येईल, 25 अधिक 3 अधिक 5 2 10 √3. मग शेवटी इथे काय आलेलं आहे, √3 हे आलेलं आहे आणि जो नेहमी तुटू शकत नाही, म्हणजे पॉईंट येणार. त्याच्यामुळं काय आहे, हा पण एक परिमेय संख्या नाही. आणि शेवटी उत्तर काय असणार आहे आपलं, हे असणार आहे. बरं, ह्याला सॉल्व्ह केलं तर √2 अधिक 1/√2 ह्याचा वर्ग केला तर एचा वर्ग किती आहे, तर 2 अधिक ह्याचा वर्ग 1/2 अधिक ह्या दोघांचा 2ab 2 गुणिला √2 गुणिला 1/√2. हे √2 कॅन्सल होतात. इथे किती येणार, 2 आणि 2 4 आणि 1/2 म्हणजे किती, 0.5 किंवा 4.5. हे संपेल कधीतरी, 1/2 कधी पण संपतात. म्हणून याचं उत्तर काय आहे, 1/3. आता बघा, आता व्यवस्थित कन्सेप्ट एक्सप्लेन करतो मी. काय कन्सेप्ट आहे, एकतर पहिले तर परिमेय आणि अपरिमेय संख्या समजून घ्या. परिमेय, अपरिमेय. रॅशनल, इरॅशनल. रॅशनल म्हणजे काय, की कुठलीही संख्या घ्या, समजा 7/5 घेतली मी, ठीक आहे, 7/5 घेतली, किती येणार आहे याचा, 7 1 7 सॉरी 5 1 5, खाली किती उरले 2, पॉईंट ठेवला, 5 किती येतील, 1.4 येणार याचं उत्तर. 5 चोक 20, 1/4 हा आलं रॅशनल, कारण की ही फिगर कुठेतरी संपली आहे, हा आकडा कुठेतरी संपलेला आहे. पण इरॅशनलमध्ये काय होतं, समजा 5/7 टाकलं मी, उलटं केलं, तर किती येणार आहे, 7 7 49, 7 7 49, खाली उरतील 1, ठीक आहे, खाली उरतील 1, इथे 10 झाले, 7 1 7, 7 1 7, खाली उरतील 30, 7 चोक 28, 7 चोक 28 आले, तर परत 2 उरतील, परत 0 येणार आहे, परत 7 1 7, 7 2 14, खाली उरले 6, 7 8 56, खाली उरले 4, 7 5 35, खाली उरले 5 50. परत सिक्वेन्स सुरू होणार आहे, 7 1 2 3, म्हणजे काय की 7.1 4 2 8 5, परत 1 4 5 8, हे सिरीज चालू राहणार आहे. किंवा तुम्ही घ्या 9/5 घेतला तुम्ही, तर किती येतो बघा, 1.8 येणार, कारण की इथे किती येणार, 5 1 5, खाली उरतील 4, 5 8 40. संपली ही संख्या, इथेच संपली. पण ह्याच्याच उलट रॅशनल नंबर बघा, आता 2 3 4 5 100 ह्या पण काय रॅशनल नंबर आहे. पण पॉईंटवाल्या पण तुम्हाला वाटू शकतं की परिमेय संख्या आहे की नाही, तर पॉईंट जर संपत असेल, समजा असं होऊ शकतं की तुमचं काय आलं, 92.80 आहे,
भागीला 5 केला तुम्ही, समजा एक उदाहरण घेतलं मी, तर ह्याला भाग दिल्यानंतर किंवा 2.80 आहे, जास्त मोठं नको, 2.80, तर ही पण संख्या कशी असेल, रॅशनल असेल का इरेशनल असेल, तर त्याला भाग दिल्यानंतर कळेल तुम्हाला. 2.80 आहे, भागीला दिला मी 5, किती येणार आहे, 5 एक 5, नाही भाग जाणार नाही म्हणून पॉईंट 0 पॉईंट, हे 28 बनले. 5 एक 5, 5 5 25, खाली किती उरतील 3, 30 होतील, 5 6 30, 0.56. आता हा आकडा इथे संपला, म्हणजे पूर्ण भागाकार झालेला आहे. पण ह्या इरॅशनल अपरिमेय नंबरमध्ये भागाकार संपत नाही. समजा इथे √64 घेतला, तर ह्याला बाहेर काढला तर हा 8 येतो, हा संपून जातो. पण जर मी इथे √3 घेतला, √2 घेतला, √5 घेतला, √7 घेतला, √11 घेतला, √19 घेतला, म्हणजे जी की परफेक्ट वर्गच नाही आहे, तर त्या संख्या कशा आहे, 1 पॉईंट समथिंग 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 चालूच राहतात, ते संपतच नाही. 1 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग, 2 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग, 2 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग, 3 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग, 4 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग, चालूच राहणार. ते फिनिशच होणार नाही त्यांचं. एकदा चालू झालं की चक्र स्वतः फिरत राहणार आणि ते नेव्हर एंडिंग चक्र आहे. सेम तशीच एक संख्या आहे, कोणती आहे ती म्हणजे पाय. पाय म्हणजे किती, तर 22/7. मग याला भाग दिला तुम्ही, 7 एक 7, 7 त्रिक 21, खाली उरला 1, खाली उरला 1, 1 उरल्यानंतर बघा, 1 उरल्यानंतर किती येतो आपला, 7 एक 7, म्हणजे हेच चक्र चालू होणार. 1 4 2 8 5, परत हे झालं की परत 1 4 2 8 5, संपणारच नाही. हे नेव्हर एंडिंग चक्र आहे. म्हणजे ह्या नंबरवरती तुम्ही बार डॅश लावू शकता. म्हणजे 1/3 जरी घेतलं तर हे किती येणार आहे, 0.33 33 33 33. ही काय झाली, अपरिमेय किंवा काय, इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर कशा आहे, संपून जातात. म्हणजे √4 घेतला तर 2 आला, संपला विषय. इथे √2 घेतला तर डॉट 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 1 नंतर पॉईंट नंतर डॉट 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 चालू राहतं आणि ते कधीच संपत नाही. म्हणजे 1.4 समथिंग समथिंग आहे, ते इथे 1.7 समथिंग समथिंग आहे, चालूच राहतं, थांबतच नाही. मग आता हे तर ऑप्शन कट केले आपण, बघा हे ऑप्शन कट केले, हे ऑप्शन कट केले, एकच ऑप्शन उरला होता, त्याला आपण सॉल्व्ह करून उत्तर काढलेलं आहे. हे बघा 4.5. पोरं म्हणतील की याच्यामध्ये पॉईंट आला म्हणून हे उत्तर नसेल, तर असं काही नसतं. रॅशनल आणि इरॅशनलमध्ये हाच फरक आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण संख्यासुद्धा असतात. पूर्ण संख्या कोणत्या, 1000 आली, 2000 आली, 400 आला, 405 आला, 600 आला, 11 आला, 19 आला, पूर्ण संख्या आहे. पॉईंट पण पूर्ण आहे, 11.50, 11.28, ही पूर्ण संख्या आहे, संपली इथंच. ह्याचा डॉट डॉट चालू नाही आहे, म्हणजे ती काय आहे, पूर्णांक संख्या आहे. जर आता तुम्हाला हे गणित समजलं असेल अशी आशा करतो मी. जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथं मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही पाहू शकता आणि यामध्ये तुम्ही एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता, ज्याच्यामध्ये 85+ व्हिडिओज आहेत. आपल्या एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.